परतच माघारी आलाय. काय रे रॉक्या, अरे मालक आता नाही हानीन तुला बी ना आम्हाला बी. ह्याचं नाव लिओ असून रॉकी, छोकुल्या, बुग्या, इकडे बघ इकडे बघ. ओ माझं बाळ परत आलं. किंवा वाटतंय छोट्या, तुझा गोट्या परत आला. आता काय कर हा झोपा हा का मैत्रिणींनो माझी केस नाही ना तर झोपेत उठवायला 6 वाजता काय होईल. बुब्या किती वाजता आली तू? सकाळच्या पारी. झोप मांडू माझ्या मांडव झोप म्हटलं की झोप. मैत्रिणींनो 2 दिवस आला ह्यो आमच्या घरी सोहमच्या आणि आमच्या. कुत्र चावलं इतकं चावून घेतलंय तरी ह्यो परत इथंच येतोय. लाल्याने त्या उलटा पालटा केलता. झोप झोपून जाऊ सगळ्यांना. झोपा इथं मांडव थांब इथं झोप झोप. रॉकी कुणाला भेटू झालंय त्याला. माझं बाळ आणि काल बघायला सुद्धा आमच्याकडं मला काल मालक आले आमच्याकडं बघायला सुद्धा आज आलंय बोंबलत माघारी परत. अवघडे काय सोम पैसे लगेच झोपतो. रॉक्या ये माझं बाळ चल झोप झोप झोपा 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 झोपा. माझं बाळ झोप झोप इथं. अरे काय झोप ना. काय करतोय लागायचं बघायचं मला चावायचं. चावत नाही ती मायाला म्हणताय. तू काय निघते काय म्हणतोस ते काय? ते फक्त ना अशी बागेत गाडी टाकते. झोप झोप फक्त झोप. नाही झोपत. ते सगळ्यांना भेटते असं. परत लिओ लिओ आला माघारी परत. लिओ नाहीच म्हणलं लिओ ठेवायचं. ए लिओ 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 सोमची गाठ घ्यायला असं ते सांगाय आलता की गपचिप काल गेलो मी. मालक येऊन घेऊन गेला. सोम नव्हतं तेव्हा झोपायला. त्याला भात शिजवून घातला त्यांनी 2 दिवस. ते कोणाचं ती बी काय ना कुत्र चावलेलं त्याला मग इंजेक्शन दिलं डॉक्टरने. त्याने मोकळं सोडले कुत्रा आता इकडेच येणार. त्याला बांधून ठेवायला लागले. कुठनं माहित आहे का ते किती लांब आले? 1.5 किलोमीटर असेल बाउंड्री. वरून आले. ग बस. चिंग्या झालंय बरं आता आज परत यायच्यात ना इंजेक्शन करायला. आता डॉक्टरांनी इंजेक्शन यायला चालत. नाही आता ते इंजेक्शन घ्यायला चालय. कस काय आला इकडे? काल छोटू बहिणी परत नेलतं डॉक्टरकडे. होय का? हा 1 डोस दिलता दुसऱ्या. आता छोट्या उठला की परत येईन. रोक्या कुठे गेला? होय बघ परत आला टिंगे आपल्या घरी. हा मग तुझ्या गत आता ते करणार. किती जाऊन आणला मम्मी तर तिकडेच जाणार शाळेकडे खेळायला. त्याला असं झालंय किती जणांना भेटू किती जणांना. कळलं का तुला? माणूस विसरतो पण प्राणी विसरत नाही. तर सगळ्यात जास्त प्राणी इमानदार कोण असेल ना कुत्ता रेट आहे. त्याला किती दिवस आम्ही जीव लावला फक्त. किती रे? 2 दिवस. तर तो आमच्याकडं माघारी आलाय परत. काय एका ताई साहेबांनी तर मला फोटो टाकला सुवर्णाताई कांबळेंनी आमच्याकडं असलाच आहे लिओन म्हणून. हो व्हॉट्सअपला. बघूया माझं बोबड ती ग ती. नमस्कार मित्रांनो, आमच्या इथं चिमण्यांची पिल्लं आहे. झाडा थोडा गोरी से चुन चुन के मैंने टुकड़ा 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 एक बनाया. सपने रे सपने मेरे. साठवले का इथं अन्नदान. नको आहे बाबा, मोबाईल पडला तो कुठं लावून मित्रांनो. भावांना ठेवतो मोबाईल. पडाच नाही माहिती. इथं पिल्लू बरं का टिटवीचं. मोबाईल पडायचं मित्रांनो. हे बघा टिटवीची पिल्ले आहेत मित्रांनो.
बघा ह्याची पिल्ल चिमणीची पिल्ल इथं बघू शकता. अयो गेली उडून. मोनाने लावलेलं आंब्याचं झाड आहे ना मैत्रिणींनो, तिने ती पत्र्याला बांधलं होतं. पत्र्याला बांधल्यावरती ती बघा कसं झालंय, त्याला सोडलं तर ती सरळच उभा राही नाही. म्हणजे आधार दिल्यावरती झाडं सुद्धा कमकुवत होतं ते ती कशी. आता ही मनाने जर आला असतं आणि त्याला जर बांधलं नसतं ना पत्र्याला तर ती सरळ गेलं असतं. आता ती कल्लेलंच राहत आहे. शेंगदाणं भाजलं. आज करायचे शेंगदाण्याचे लाडू. आता हे मी शेगडीवरती भाजते. आणि बघा आमचा गॅस आहे ना 46 दिवस व्हायच्या आधी गरज 8-10 दिवस संपला. त्याच्यामुळं आम्हाला आता गॅसच नाही. आता आज पूर्ण होत्या ना 46 दिवस, तर आज आणते ना ती मी शेगडीवरती सकाळपासून मैत्रिणींनो. गवारीची शेंग केली, इकडं चपात्या केल्या, गणूला शाळेत गेलं. दाजींचा जाताना मी डबा नेणार आहे, मला बँकेत जायचं आहे त्याच्यामुळं. तर आणि ही आमच्या लाल्याची भाकरी. आता ते कुठंतरी झोपला असं. प्रतीक्षाला परत भात करायचा आहे मला. चहा झाला. कुठं नको जाऊ मारीन तिथं. मोना त्याला लाव, नको लाव, शाळेत लाव. लिकीला भात करायचा आहे अजून. ती त्याला अशी भाकरी ना मैत्रिणींनो भाजून व्यवस्थित सगळीकडून दिली का नाही. आणि ही 2 भाकरी म्हणजे मी सकाळचं आता दिली ना, त्याला उद्या सकाळच देते. ते काही संध्याकाळचं त्याला देत नाही. मग संध्याकाळचं भाकरी खाल्ल्यावर झोप पण ना त्यो. त्याच्यामुळं रॉकी चालली तू? चल. मालक आला की निघाली? बापरे. आता तू कवर न्यायला येणार त्याला? कवर नाही, त्याला आता घरात ठेवायला लागेल संध्याकाळचा. घरात ठेवल्याशिवाय नाही. थांब बरं, थांब बघून दे मला कुठनं आला. घे बर काच खाली. रॉकी अगं तू चालली? बाय बाय. तुला स्वतः ताईने सांगितलं का? सकाळी परत टेन्शन आलं असेल कुठे गेला ह्यो? सकाळ इकडे तिकडे बघतोय पावला. माझ्याकडे तुझा नंबर नव्हता. मी स्वतः ताईला सकाळी सांगितलं. नेला माझ्या डॉक्टरच्यात नेला, आपल्या कोर्टाच्या तिथं नाही का, हा तिथं नेला. त्याला सगळं इंजेक्शन हे परत दिलं, वॅक्सिन केलं. हा त्याला शॅम्पू वेम्पू घेऊन परत त्याला हे झालंय. जाऊ का? जा. ए यार तिकडे बघ की. रॉके बाय. काल त्याला कमेंट आलं ते रॉकेला कालच्या व्हिडिओला. हा टाकलं इंस्टाला, युट्यूब वर टाकलं होता. मग एका ताई साहेबांनी फोटो टाकला मला आमच्याकडे पण असलाच आहे म्हणून. काय नाव आहे ह्याचं? नाही नाव घेतलं होतं की तू युवा का काय? लिओ. आमच्याकडे पण आका असलाच लिओ आहे म्हणल्या. हो बाय. सोमा दादाला बाय नाही केलं तू? किती सिट्टे झाल्या गेला. रॉके गेला त्याच्या घरी. अगं मैत्रिणींनो ती ना दुधी वस्तीवर राहिला येतं छोट्यान ती. म्हणजे लय पाहुण्यातलंच आहे ती. आम्हाला नव्हतं माहिती परवा दिवशी की पाहुण्याचं रॉकी म्हणून. म्हणजे स्वातीताईत ना, स्वातीताईच्या सख्या मावस बहिणीचं घरचं ती डॉगी आहे ती. आता मग माझ्याकडे छोट्याचा नंबर नव्हता. मग सकाळी मी स्वतः त्याला फोन करून सांगितलं की तुमचा रॉकी इकडं आलाय, छोट्याला सांग. तरी हा उठल्यापासून हुडकत होता. स्वातीताई म्हणले असते येईन सांगायला. हुडकत बसला होता. आता परत घेऊन गेला. जीव लावल्यावर रांचं पाखरू जवळ येत आहे का नाही. असू द्या. चला आता भांडी घासते, लय पडल्यात. आता भांडीच घासत होती मी. हो का वेळेस आता पटकन उरकते. मला जायचंय बँकेत बारामतीला. प्रतुक्षाला आमच्या मिठाचं वरण केलंय मैत्रिणींनो. आमची प्रतुक्षा जरा थोडीशी आजारी आहे. प्रतुक्षा चल. तिला थोडा भात केला.
काय थोडी खा की. आमचं पेशंट जरा थोडंसं आजारी मैत्रिणीनं. जरा काय झालंय माहिती आहे का, खाल्लेला जिरा नाही त्याला. चपाती तर किती घेत आहे दाखव. डॉक्टरांनी खायला तिला डॉक्टरांनी वरण भात खायला सांगितलंय, कारण का तिला ना असं हां व्हायरल इन्फेक्शन, आतड्यावरती सूज. मग असं नाही की मी पण स्वयंपाक नाही करत, मी पण करते की ती आजारी असल्यावर तिला खायला. म्हणजे माझा सकाळचा स्वयंपाक असतो की मैत्रिणीनं, पण मला तेवढा वेळ नसतो का दाखवायला. मग लेकीने केलेलं मला वाटतं कौतिक आपण नाही करायचं, मग कोण्या सासूने करायचं का तिच्या. आपल्या लेकराचं कौतुक आपणच केलं पाहिजेत ना. आणि हे मीठ दाजींनी आणलंय आमच्या. कसलं आहे मीठ हे? हां हे जेवण करायला आता मस्त ताट सजवते. वरण भात, गवारी शेंग, चपाती, कांदा, टॅमॅटो आणि काकडी. आणि त्याच्यावरती थोडीशी भातावरती अशी मस्त तुपाची धार माऊलीवाल्यांकडल्या ओरिजिनलमधलं तूप असतं मैत्रिणीनं. ह्यात मिलावट नसती बरं का गं, खरंच नसते मिलावट. जर तुम्हाला तूप घ्यायचं असेल तर नंबर घ्या कविताचा 70 20 18 46 21. तिला सांगायचं की बाबा अक्काचा व्हिडिओ बघितला आम्ही. तिला मग कळन की हां बाबा माझा व्हिडिओ बघून, मनीषा ताईचा व्हिडिओ बघून आपल्याला ऑर्डर टाकली. हे प्रतीक्षा.